अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता पौष महिन्यामध्ये काय करावं, पौष महिन्यामध्ये सेवा कोणती करावी, त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. कोणताही महिना लागला, नवीन काही जर झालं, अफवाचा पेल खूप पसरत असतो. खूप जण म्हणतात दादा पौष महिना आहे मग सेवा करायची नाही का, गुरुचरित्र पारायण करायचं नाही का, नवनाथ पारायण करायचं नाही का, देवाची पूजा करायची नाही का. पौष महिना हा हिंदू धर्मानुसार हिंदू वर्षानुसार हा 10वा महिना आहे. पौष महिना हा 12 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत आहे. पौष महिन्यामध्ये आपण सूर्यदेवाची जास्तीत जास्त उपासना करायला पाहिजे. रविवारी पौष महिन्यामध्ये आता समजा 12 जानेवारी ते 9 फेब्रुवारी मध्ये जेवढे रविवार येतील त्या रविवारी उपास करायला पाहिजे. सूर्याला अर्घ द्यायला पाहिजे. अर्घ म्हणजे काय, तांब्यातलं तांब्या घ्या, कोणता तांब्या घ्या, त्याच्यामध्ये चंदन टाका, लाल फूल टाका आणि सूर्याला अर्घ द्या. दर रविवारी सूर्याला तुम्ही तांदूळाची खिचडी असेल, तिळाची खिचडी असेल, तांदूळाची खिचडी असेल तो नैवेद्य देऊ शकता. हा पौष महिन्यामध्ये जास्त उष्ण पदार्थ खायला पाहिजे. गरम पदार्थ आहे ते गरम पदार्थ खायला पाहिजे. पौष महिन्यामध्ये साखरपुडा, मुंज, लग्न ह्या विधी होत नाही. 12 जानेवारी ते 9 फेब्रुवारी लग्न मुंज काही होत नाही, या गोष्टी नाही होत. पण या पौष महिन्यामध्ये एक सर्वोच्च असा जो आहे की आपले जे भगवान रामचंद्र आहे, हे यांचं जे मंदिर आहे ते मंदिराचं जे उद्घाटन आहे, मंदिर स्थापन आहे त्या दिवशी होत आहे. म्हणून आपल्या हिंदूंसाठी सगळ्यात मोठा सण आहे. पौष महिन्यामध्ये कोणती सेवा करू शकता तुम्ही, गुरुचरित्र पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता. सर्व धार्मिक जे तुम्हाला जी सेवा आहे ती सगळी सेवा तुम्ही करू शकता. का शाकंभरी नवरात्र आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. का शाकंभरी नवरात्र असेल, देवीचे नवरात्र असेल. परत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, दुर्गा सप्तशती वाचू शकता. पौष महिन्यामध्ये सगळं करू शकता. पौष महिन्यामध्ये मुख्यत्वे करून सूर्याची पूजा करत असता. सूर्यदेवता, जे सूर्यदेवतेला तांदूळाची खिचडी असेल ते अर्पण करत असेल दर रविवारी, त्यांना तेजस्वी ज्या गोष्टी आहेत तेजस्वी गोष्टी प्राप्त होत असतात. पौष महिन्यामध्ये तुम्ही कधीही ओम विष्णवे नमः, पौष महिन्यामध्ये विष्णवे नमः हा मंत्र जास्त करायचा. पूर्ण अख्खा पौष महिना म्हणजे 12 जानेवारी ते 9 फेब्रुवारी तुम्ही सूर्याला अर्घ देताना ओम विष्णवे नमः किंवा विष्णवे नमः म्हणून 12 वेळेस अर्घ देऊ शकता. पौष महिन्यामध्ये जास्तीत जास्त गायत्री मंत्राचा जर जप केला त्याचं फळ खूप लाभत असतं. प्रचंड पटीने खूप पटीने ना गायत्री मंत्राचं जे फळ आहे ते भेटत असतं. म्हणजे सूर्य देवताचा महिना म्हणजे पौष महिना आहे. पौष महिन्यामध्ये तुम्ही काहीच नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही तुळशीला पाणी जर घातलं, तुळस असेल, बेल असेल, औदुंबर असेल, त्याला पाणी घालायचं, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि ते पाणी तुळशीला रोज नित्यनियमाने घालायचं. आणि तुळशीला पाणी हे घालताना काय म्हणायचं, विष्णवे नमः, विष्णवे नमः, ह्या गोष्टी करू शकता. पौष महिन्यामध्ये तुम्ही श्राद्ध असेल, पिंडदान असेल, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. हा महिना त्यासाठी खूप महत्वाचा आहे. पितरांसाठी महिना खूप महत्वाचा आहे. या महिन्यामध्ये खूप जण म्हणतात मग काय करायचं काही नाही करायचं. तुम्ही ह्या महिन्यामध्ये साखरपुडा, मुंज, लग्न ह्या गोष्टी धार्मिक नाही होत, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही गुरुचरित्र पारायण असेल, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण असेल, स्वामी चरित्र असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. घरातली देवपूजा सगळं करू शकता. असं नाही की करायचं नाही म्हणून. जेवण आपल्याला सगळं चालतं, त्याप्रमाणे जेवण कधी सोडतो का आपण, कधी सोडत नाही. कोणी म्हटलं का मी 15 दिवस जेवण नाही केलं. आपण जसं जेवण करतो तसं आपण नित्यविधी जसा करतो, जसं स्नान आणि संध्या जसं करतो त्याप्रमाणे आपण आपली पूजा, नित्य जी उपासना आहे ती करायला पाहिजे. पौष महिन्यामध्ये तुम्ही सूर्याची जास्त उपासना जर केली तर सूर्याची जी तेजस्वीता आहे, सूर्यासारखा जो प्रकाश आहे, सूर्यासारखी जी तेजस्वी बुद्धी आहे ती बुद्धी आपल्याला प्राप्त होते. काही जण हे पौष महिन्यामध्ये रविवारी मौन व्रत धारण करता, तर तुम्ही पूर्ण पौष महिनाभर मौन व्रत धारण करू शकता. तुम्हाला कमी बोलता येईल तेवढं बोलू शकता आणि संध्याकाळी 6च्या अगोदर जेवण करू शकता. असे खूप जण करता. पौष महिन्यामध्ये काही जण मीठ कमी खाता. पौष महिन्यामध्ये काही जण दर रविवारी सूर्याची पूजा आहे ती करत असतात.
पौष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर काही काही जण मौन व्रत धारण करता आणि एक पूर्ण समजा 12 जानेवारी ते 9 फेब्रुवारी तुम्ही सूर्याला अर्घ्य देणं असेल, सूर्याला पाणी टाकणं असेल, वरतून अर्घ्य देणं असेल, बेलाच्या झाडाला तुम्ही गंधाक्षता फुल वाहू शकता. असं कोणतीही एक एक गोष्ट तुम्ही रोज करू शकता. म्हणून पौष महिन्याबद्दल जास्त मनामध्ये किंतु परंतु भीती आणू नका. पौष महिना सगळे धर्म, सगळे हिंदू संस्कृतीनुसार जे सगळे महिने सारखेच असतात. पण याच्यामध्ये जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते नाही, लग्न मुंजी या नाहीये. बाकी तुम्ही सगळ्या सेवा करू शकता. दुर्गा सप्तशती जास्तीत जास्त या महिन्यात वाचलेली चांगली असते. आता ज्यांचे सूर्य कमजोर असेल, ज्यांचा रवी कमजोर असेल, त्यांचं हे असेल, त्यांनी काय करायचं, अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देताना तांब्यातला तांब्या घ्या, कोणता तांब्या घ्या, त्याच्यामध्ये हळद टाका. हळद टाकल्यानंतर सूर्याचे जे 12 नावं असतात, सूर्यनमस्कार जेव्हा आपण जास्तीत जास्त करू शकता, सूर्याचे 12 नावं आहे, ते 12 नावं घेऊन सूर्याला अर्घ्य तुम्ही देऊ शकता 12 वेळा. त्याचं पण खूप फळ आहे. त्यांचा जो रवी कमजोर असेल तो स्ट्रॉंग व्हायला मदत होईल. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.